शीतलने तिच्या बॅगेमध्ये सगळे कपडे भरले. स्कूल आणि कॉलेजमधले सगळे सर्टिफिकेट सुद्धा तिने भरले. बॅगला बंद करायच्या आधी तिने नजर पूर्ण खोलीमध्ये फिरवली, जिथे राहुलने आणि तिने लग्न झाल्यावर 6 वर्ष घालवली होती. त्या खोलीमध्ये तिने राहुल सोबतचे सुखाचे स्वप्न पाहिले होते, पण तिचे स्वप्न आता पूर्ण होणार नव्हते. तिचं आता येणार आयुष्य कसं घालवायचं हे तिच्या हातात होतं. तिने तिच्या बॅगेला लॉक केलं आणि काही गरजेचे कागदपत्र तिने तिच्या हँडबॅग मध्ये ठेवले. तिने हँडबॅग मध्ये आय कार्ड, अपॉइंटमेंट लेटर, तिचं तिकीट, त्यात तिने तिला लागणारं सगळं काही ठेवलं. शीतल हँडबॅग आणि तिची मोठी बॅग घेऊन रूमच्या बाहेर निघाली. शीतलला कुठेतरी जाताना पाहून तिची नणंद तिला म्हणाली की वहिनी, ही बॅग घेऊन कुठे चालले आहे? जसं की तुम्ही कधीच माघारी येणार नाही असंच समज. कधी न बोलणारी शीतल वहिनी आज अचानक अशी कशी काय बोलली म्हणून पौर्णिमाला आश्चर्य वाटले. चहा पित असणारी सासू सुद्धा डोळे मोठे करत आपल्या सुनेच्या बॅगेकडे आणि सुनाकडे पाहू लागली. शीतल हॉलमध्ये येऊन पोहोचलीच होती तेव्हा बाहेरून तिचा नवरा आला आणि त्याने पाहिलं की शीतलच्या हातामध्ये एक मोठी बॅग आणि एक हँडबॅग आहे. तो शीतलला म्हणाला, शीतल, हे काय नाटक लावलं आहे आणि तू ही बॅग घेऊन कुठे चालली आहे? शीतल राहुलच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली की मला नोकरी लागली आहे आणि त्यामुळे मी चालली आहे. असं म्हणल्यावर शीतलची सासू मोठमोठ्याने हसू लागली. सासू म्हणाले की तुला कोण नोकरी देणार आहे? तिचे नणंद पण सासूच्या हा मध्ये हा मिसळत म्हणाले की असल्या बाईला कोण नोकरी देणार आहे? कदाचित भांडी घासायची वहिनीला नोकरी मिळाली असेल आणि शिवाय त्या कामाशिवाय वहिनीला दुसरं काम येत पण नाही. आपल्या सासूचं आणि नणंदचं बोलणं ऐकून शीतलला खूप राग आला होता, परंतु शीतलने तिच्या रागाला कंट्रोल केलं. शीतल म्हणाली की जेव्हापासून मी या घरात आली आहे तेव्हापासून तुम्ही तुमच्या मनाने माझा नेहमी अपमान करत आला आहात, पण जायच्या आधी तुम्हाला तुमची चूक मी समजावून जाणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मिस पौर्णिमा, तुला मी हे सांगत आहे की माझं शिक्षण BA पर्यंत झालं आहे आणि फिलॉसॉफी विषयामध्ये सुद्धा मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे. तरी पण नेहमी तुझी मी वहिनी नाही तर मोलकरीण बनून राहिली. तू आरामशीरपणे या घरात तुझ्या मैत्रिणीला पार्टी करण्यासाठी घेऊन येत होती आणि तू मस्तपैकी तुझ्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत होती आणि मी मोलकरीण सारखी तुझी कामे करत होती. स्वतः तर कोणतं काम करत नव्हती, परंतु मी जे काम केलं आहे त्यामध्ये नेहमीच काही ना काही चुका सांगत असायची आणि एवढेच नाही तर बाहेरच्या माणसांसमोर तू माझा अपमान पण करत होती. मी अपमान सहन करत होते आणि तुम्ही नेहमी माझा अपमान करून तुम्हाला आनंद भेटत होता. घरातील छोटी मोठी सुद्धा कामे तुम्हाला करू लागत नव्हती. तुला सगळ्या वस्तू तुझ्या हातात आणून द्यावे लागत होत्या आणि शिवाय बाहेरून आल्यावर मला ऑर्डर सोडत होती. मी तुला छोटी बहीण म्हणून समजत होती, त्याप्रमाणे मी तुझी कामे करत होती, पण तू माझा नेहमी अपमान करत होती. त्यामुळे माझ्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली होती. जेव्हा तुझा वाढदिवस होता तेव्हा मी पण जरा चांगली तयार झाले होते. ते पाहून तू माझ्यावर जळत होती. तुझ्या मैत्रिणी मला म्हणाल्या की वहिनी एकच नंबर दिसत आहात, पण तुला हे ऐकल्यावर खूप राग आला. तू तेव्हा पण माझा तुझ्या मैत्रिणीसमोर अपमान केला होता. तू म्हणाली की 1 नंबर नाही, 1 नंबरचे गावंढळ दिसत आहे. काडीची सुद्धा अक्कल नाही, कोणतंच काम व्यवस्थित करत नाही आणि चांगली पण दिसत नाही. दादाला हिच्यामध्ये काय आवडलं म्हणून हिच्यासोबत लग्न केलं त्याने, देव जाणे. मी माझ्या दादासाठी एखादी चांगली अप्सरा शोधली असती. अगं पण मी तुझ्या भावाच्या मागे लागून आली नव्हती. तुम्हीच सहपरिवार मला बघण्यासाठी आला होता आणि तुम्हीच मला पसंत केलं, तरी पण माझा अपमान करण्याचा तुला कोणी हक्क दिला? तू तुझ्या मैत्रिणींसमोर असा माझा अपमान करत होती. शिवाय तुझ्या मैत्रिणीने सुद्धा तुला सांगितलं होतं की तुझी वहिनी पण अप्सरासारखी सुंदर आहे, तरी पण तू माझ्याकडे तिरस्काराने पाहत होती. पण पौर्णिमा, तुझ्या बोलण्यामुळे मी त्या दिवशी खूप रडली. तुझ्या मनात माझ्याबद्दल जे विष होतं ते विष त्या दिवशी तू बाहेर काढलं होतं आणि त्यानंतर माझ्या डोळ्यावर तुझ्यावरच्या प्रेमाची जी झापड होती ती निघाली होती आणि त्यानंतर तिने मोकळा श्वास घेतला आणि ती परत सासूबाईकडे वळाली. सासूबाई, लग्नाच्या आधी तुम्ही माझ्या आईला काय म्हणाला होतात की मी तुमच्या मुलीला माझ्या मुलीप्रमाणे सांभाळेल, माझ्यासाठी जशी पौर्णिमा तशी शीतल, पण तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. तुमचं लग्नाच्या आधी वेगळंच रूप होतं आणि लग्नानंतर वेगळंच रूप पाहायला मिळालं. लग्न झालं 1 आठवड्यातच तुम्ही मोलकरणीला कामावरून काढून टाकलं, कारण तुम्ही तिला म्हणाला की आता सून आणि मी म्हणून काम करणार आहे, म्हणून तुझी काही गरज नाही, त्यामुळे तुला कामावरून काढून टाकलं. पण तुम्हाला हे चांगलंच माहित होतं की सुनेच्या रूपात तुम्हाला एक मोलकरीण भेटली आहे. एकच दिवस तुम्ही मला कामात मदत केली, पण त्यानंतर जेव्हा तुम्ही पाय दुखतात, गुडघे दुखतात हे कारण सांगून ते बेडवर बसला, ते आजपर्यंत बेडवरच बसला आहात आणि बसल्या बसल्या माझ्यावर ओरडर सोडणे,
झाडून नीट घेतलं नाही, भांडे नीट घासले नाही, घर व्यवस्थित ठेवत नाही, कपडे व्यवस्थित धुत नाही, या तुमच्या वारंवार सूचना मला ऐकाव्या लागत होत्या. तुम्ही कधी मला बाहेर जाऊन पण दिलं नाही. जेव्हा मी टीव्ही पाहायला बसत होती तेव्हा तुम्ही विनाकारण मला कोणतं ना कोणतं काम सांगून उठवत होता. लग्न झाल्यावर मी तुम्हाला आईचा दर्जा दिला होता, पण तुमच्या मनात सुद्धा माझ्याबद्दल काडीचे सुद्धा प्रेम नव्हतं. हे मला एकदा कळालं ज्या दिवशी शेजारच्या नवीन राहायला आलेल्या काकू माझी प्रशंसा करत होत्या. त्या काकू म्हणाल्या की मिसेस शिंदे, तुम्हाला तुमची सून शीतल खूप चांगली मिळाली आहे. त्यावेळेस तुम्ही काय उत्तर दिलं होतं हे लक्षात आहे का? तुम्ही म्हणाला होता की माहेरी 10वी शिकून आली आहे. मीच हिला इथं सासरी आल्यावर BA शिक्षण शिकवलं आहे आणि घरातलं काम सुद्धा मीच शिकवलं आहे. त्यावेळेस मला खूप धक्का बसला होता. तेव्हा तुम्ही तर माझं अस्तित्वच मिटवण्याचा प्रयत्न करत होता. जे मी माझ्या माहेरी शिकून आली आहे ते तुम्ही शिकवलं आहे म्हणून सगळ्यांना सांगून सुटला होता. मी हे सगळं बोलणं ऐकलं होतं. त्यावेळेस मला खूप काही बोलू वाटत होतं, पण मला माझे संस्कार आडवे आले. माझ्या संस्काराने माझ्या तोंडावर कुलूप लावलं. परंतु त्या दिवशी तुम्ही जो माझा अपमान केला तो अपमान माझ्या हृदयात कुठेतरी अडकून बसला होता. त्यानंतर शीतल आपल्या नवऱ्याकडे वळाली. तो हा विचार करून हसत होता की त्याला वाटलं की मी नवरा आहे, त्यामुळे शीतल मला काहीच म्हणणार नाही. नवऱ्याच्या प्रत्येक चुकीला माफ करणे हे प्रत्येक बायकोचा धर्म आहे. शीतल आपल्या नवऱ्याकडे पाहत म्हणाली, मिस्टर राहुल, तुला जेवढं हसायचं आहे तेवढं हसून घे. कदाचित असं होईल की यानंतर तू कधीच हसणार नाही. हे ऐकून राहुलला खूप राग आला. तो तिला रागात म्हणाला की तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे शीतल? 1 मिनिट राहुल, एवढा का उतावळा झाला आहे? मी सांगत आहे थोडा तरी दम धर. तुझी तर एक ना एक पोल मला खोलायची आहे. तर राहुल साहेब, तुम्ही तर लग्न झाल्यावर मला किचनमध्ये काम करण्यासाठी सांगितलं. आईची तब्येत ठीक नसते त्यामुळे आजपासून तू किचन सांभाळायचा आणि बहीण पौर्णिमा तुझी खूप लाडायची आहे आणि तिला कोणतंच काम सांगू नकोस. ती लग्न झाल्यावर तिकडे जाऊन कामच करेल. जोपर्यंत आहे तोपर्यंत तिला आराम भेटू दे. त्यामुळे तू कधीच तिला मला काम सांगून दिलं नाही. जरी मी तिला छोटं काम काही सांगितलं तर तुझी लाडकी बहीण तुला येऊन माझ्याविषयी कान भरत होती. हे माझ्यापासून कधी लपलंच नाही. तरी पण मी शांत होते. वाटलं होतं की एक ना एक दिवस हे सगळं व्यवस्थित होईल. माझी किंमत सगळ्यांना कळेल. कधी ना कधी तुम्हाला माझ्यावर दया येईल. पण व्यवस्थित होण्याच्या मार्गावर काहीच नव्हतं. उलट तुम्ही वारंवार माझ्यावर खूप अत्याचार करत होता. जर कधी तुमच्या मित्रांच्या ऑफिसच्या पार्ट्या असेल तेव्हा तू मला हे कारण सांगून सोबत घेऊन जात नव्हता की तेथील वातावरण चांगलं नाही, तिथे आलेले पुरुष बायांवर वाईट नजर ठेवून असतात. हे कारण सांगून मला घेऊन जात नव्हता. पण दुसऱ्यांच्या मित्रांच्या बायकोची तारीफ माझ्यासमोर नेहमी करत होता. तेव्हा तू पण दुसऱ्या बायांवर नजर ठेवूनच होता की? कारण मी माझ्यामधला आत्मविश्वास कमी करावा आणि आयुष्यभर तुझी दासी बनवून राहावी. जेव्हा जेव्हा मी मला बाळ पाहिजे म्हणून तुला म्हणत होती तेव्हा तू मला सॅलरी कमी आहे किंवा पौर्णिमेच्या लग्नाला पैसे साचून ठेवायचे आहेत हे कारण सांगून तू मला कधीच आई होऊन दिलं नाही. मी तुझं प्रत्येक म्हणणं ऐकलं की एक ना एक दिवस सगळं व्यवस्थित होईल. एकदा मी जेव्हा टेबल साफ करत होती तेव्हा चुकून माझ्याकडून तुझं घड्याळ खाली पडलं तर तू लगेच रागात माझ्याकडे आला आणि मला एक जोरात कानाखाली लावली. ती कानाखाली माझ्या गालावर नव्हती लागली तर कानाखाली माझ्या हृदयावर लागली होती. तेव्हा मी निश्चय केला होता की अपमान सहन करून राहण्यापेक्षा कष्ट करून राहिलेलं केव्हा पण चांगलं. स्वतः आत्मनिर्भर राहायचं. असं म्हणता म्हणता शीतलच्या डोळ्यातून अश्रू आले, पण तिने स्वतःला सावरलं. पण तुम्ही तिघांनी मिळून जो माझा अपमान केला आहे त्याच अपमानाला मी माझी ताकद बनवली. मी माझ्या डिग्रीला लागलेली धूळ साफ केली. तुझ्याकडूनच मी फोन खरेदी करून घेतला आणि मी माझ्या पहिल्या मंजिलकडे निघाली. मी टीचरच्या ट्रेनिंगसाठी मी माझा फॉर्म भरला आणि मग मी रात्रभर अभ्यास करत होती. तू रात्री पार्ट्या करायला जायचा आणि मी जागे असल्यावर सासूबाईला वाटत होतं की मी तुझी वाट पाहत रात्रभर जागे असते. किती पतिव्रता सून आहे. मी माझ्या आईकडे चालली आहे म्हणून मी परीक्षा देऊन आली आणि त्याच दिवशी स्कूलमध्ये टीचरची नोकरी पाहिजे म्हणून अप्लाय पण मी केलं होतं आणि इंटरव्ह्यू दिवशी बाबाची तब्येत खराब आहे म्हणून आईने फोन करून मला बोलावलं होतं आणि माझ्या हातात हे जॉईनिंग लेटर आहे. ठीक आहे, ठीक आहे, तुला कोणी थांबवलं नाही. जायचं असेल तर तू जाऊ शकते, अडखळत राहुल शीतलला म्हणाला. शीतल म्हणाली की मला असंच जायचं नाही. हे माझ्या हाताचे घटस्फोटाचे पेपर आहेत, त्यावर साईन कर आणि तुझ्या आईला सांगून माझ्या आईने जे मला दागिने दिले होते ते सगळे दागिने माघारी देण्यासाठी सांग. असं म्हणल्यावर शीतलने डिवोर्सचे पेपर राहुलच्या हातात दिले. घटस्फोटाचे पेपर पाहून राहुलचे हातपाय थरथर कापू लागले. त्याला वाटले होते की शीतल घाबरट आहे, परंतु ती तर भागी निघाली होती. राहुलने जेव्हा त्याच्या आईकडे पाहिलं तेव्हा त्याच्या आईच्या चेहऱ्यावरून असं वाटत होतं की आईला ते दागिने देऊ वाटत नव्हते. शीतल म्हणाली की माझेच दागिने असून माझ्या सासूने त्याच्यावर कब्जा केला आहे.
सणासुदीला सुद्धा कधी सासूने मला ते दागिने घालण्यासाठी दिले नाहीत. फक्त मंगळसूत्र घालून मी सगळे सण साजरे करत होते. एवढं सगळं मी सहन केलं आहे. सासूबाई दागिने देण्यासाठी तयार नव्हत्या. त्यानंतर शीतलने तिच्या हँडबॅग मधून एक कागद काढला आणि राहुल पुढे धरला आणि म्हणाली की जर मी म्हणत आहे तसं नाही केलं तर हे माझ्यापाशी पुरावे आहेत. मी हे सगळे पुरावे कोर्टात देणार आहे. त्यानंतर तुम्ही पूर्ण परिवार जेलमध्ये जाऊन राहू शकता. घाबरत घाबरत राहुलने डिवोर्सच्या पेपरावर सह्या केल्या आणि शीतलच्या हातात ते पेपर दिले आणि त्याच्या आईने सुद्धा घाबरून सगळे दागिने आणून शीतलच्या हातात ठेवले. सासूने दागिने दिल्यावर शीतलने पुराव्याचा कागद राहुलच्या हातात दिला आणि तिची बॅग घेऊन बाहेर निघाली. शीतल गेल्यावर राहुलने तो कागद उघडला. त्या कागदात एक गुलाबी कलरचा क्राफ्टचा पेपर होता आणि त्यामध्ये लिहिलं होतं की स्त्रीला कधीच कमजोर समजायचं नाही. तिला कधीच कमजोर समजून तिचा अपमान करायचा नाही. कधी कधी अपमान हा आपले एक शाप आहे असं आपल्याला वाटतं, परंतु तो शाप कधी कधी आपल्याला वरदान ठरू शकतो. ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.